एके दिवशी गावातच सासर असणाऱ्या बिरुदेव ज्ञानेश्वर सलगर याला त्याची बहीण माया विष्णू शिंगाडे अचानक भेटली. एका गावात असून देखील या भाऊ बहिणीची क्वचितच भेट होत असायची. ती आपल्या सासरी सुखी नाही, आपण तिच्या बाळंतपणाचा खर्च करू शकलो नसल्याच्या कारणाने तिचे सासरचे लोक तिला त्रास देतात हे त्याला माहिती असल्यामुळे ते तिला भेटायला तिच्या घरी जाऊ शकत नव्हते आणि तिलाही तिच्या सासरचे लोक माहेरी पाठवत नव्हते. अचानक भेट झाल्यावर बहीण मायाला हुंदका आवरला नाही. ते पाहून भाऊ बिरुदेव म्हणाला, कशी आहे ग? ती म्हणाली, भाऊ काय सांगू, माझा त्रास काही कमी झाला नाही रे. असे म्हणत ती रडू लागली. होय, आम्ही तुझ्या बाळंतपणासाठी खर्च दिला नाही म्हणून चिडून आहे तुझ्या सासरची माणसं. आज ना उद्या देऊ की, आमच्याकडे काय एवढे पैसे नाहीत. ते तर झालंच र, पण आता वेगळ्याच कारणावरून त्रास देतात मला. कशावरून तुला त्रास देतात? भाऊ, आता तर ते माझ्या चारित्र्यावर संशय घेतात आणि मला मारहाण देखील करतात. हे काय वेगळंच. आणि हे बघ, थोडे दिवस थांब, मी घरी येऊन त्यांची समजूत घालतो. असे संभाषण झाल्यावर ते भाऊ बहीण आपापल्या वाटेने निघून गेले. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात असणाऱ्या करोळे गावातील माया सलगर या तरुणीचे लग्न 9 ऑगस्ट 2019 रोजी झाले होते. तिला गावातीलच शिंगाडे कुटुंबात दिले होते. तिच्या नवऱ्याचे नाव विष्णू हरिदास शिंगाडे. मायाच्या सासरी तिची सासू मंगलाबाई, सासरे हरिदास आणि नवरा विष्णू असे राहतात. लग्नानंतर माया आणि विष्णू यांना मुलगी झाली. मायाचे हे पहिलेच बाळंतपण असल्याने रीतिरिवाजाप्रमाणे तिच्या माहेरी ते करायला हवे होते, पण तसे झाले नाही. तिच्या बाळंतपणाचा खर्चही तिच्या माहेरच्यांनी केला नव्हता. या कारणामुळे मायाच्या सासरचे लोक नाराज होते. या कारणावरून ते तिला त्रास देखील देत होते. एकाच गावात माहेर सासर असल्याने या गोष्टीची माया आपल्या माहेरी माहिती देत होती. आपल्या मुलीला त्रास होतो म्हटल्यावर मायाच्या माहेरच्या लोकांनी तिच्या सासरी जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या लोकांनी त्यांना भांडण काढून हाकलून दिले. त्यानंतर तिला माहेरी पाठवण्याच्याही त्यांनी बंद केले. एकाच गावात असूनही माया माहेरी जाऊ शकत नव्हती, पण अधूनमधून गावात कधीतरी तिच्या माहेरच्या लोकांशी भेट होत असायची. आपली बहीण तिच्या संसारात सुखी नाही हे ऐकून बिरुदेव मनोमन खूप दुःखी झाला होता. रविवार दिनांक 18 जानेवारी 2026चा दिवस होता. रात्रीचे 8 वाजले होते. त्या रात्री मायाचा भाऊ बिरुदेव सलगर हे सांगवी येथील बिरुदेव मंदिरात दर्शनासाठी मोटारसायकलवरून जात होते. तेव्हा त्यांना मायाचा नवरा विष्णू शिंगाडे यांचा फोन आला. दुचाकीवर असल्याचे बिरुदेवने त्याला सांगितल्यावर त्याने फोन पट केला. त्यानंतर रात्री 11 वाजता पुन्हा विष्णू शिंगाड्याचा बिरुदेव सलगर याला फोन आला. त्याने विचारले, तू मायाला मोबाईल घेऊन दिला आहे का? ती सारखी मोबाईलवर बोलत असते. तेव्हा बिरुदेव विष्णू शिंगाडेला म्हणाला, मी काही तिला मोबाईल घेऊन दिला नाही. त्यावर विष्णू शिंगाडे याला म्हणाला, तू लगेच तुझ्या बहिणीला घरी येऊन जा, नाहीतर मी तिला जिवंत मारून टाकेन. यावर बिरुदेव म्हणाला, आता रात्रीचे 11 वाजलेत, सकाळी मी येतो. हे संभाषण चालू असताना पाठीमागून मायाचा ओरडण्याचा आवाज आला. मी मोबाईलवर बोलत नव्हते असे तिने म्हटल्याने बिरुदेवने ऐकले. त्यानंतर फोन बंद झाला. सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजता एक नातेवाईक घरी आला. त्याने सांगितले की मायाने गळफास घेतला आहे. नवरा सासू सासरे यांनी तिला उतरवून अकलूज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. नातेवाईकांनी सांगितलेली माहिती ऐकताच बिरुदेव सलगर आपल्या नातेवाईकांना घेऊन अकलूज येथील रुग्णालयात गेला. तेथे मायाचा मृत्यू झाल्याचे समजून आले. बाळंतपणासाठी झालेला खर्च दिला नाही, तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मायाला त्रास होतो, या कारणास्तव तिचा खून झाला असावा असे बिरुदेव सलगरला वाटले. त्याने तसे पोलिसांना केलेल्या चौकशीत सांगितले. या घटनेची माहिती मिळताच दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी करकम पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांना दुपारच्या वेळी मिळाली. पंढरपूर तालुक्यातील करोळे गावात राहणारी विवाहित महिला मायक्का उर्फ माया विष्णू शिंगाडे हिने घराजवळ असलेल्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला असून तिला तिच्या नातेवाईकांनी अकलूज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे,
पण ती मयत झाली आहे अशी माहिती ठाणे अंमलदारांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांना दिली. ठाणे अंमलदारांनी दिलेली माहिती ऐकताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे हे आपले सहकारी उपनिरीक्षक निलेश गायकवाड, सहाय्यक फौजदार शरद कदम, हेड कॉन्स्टेबल स्वप्नील बागुल, बापूसाहेब मोरे यांना बरोबर घेऊन अकलूज येथील शासकीय रुग्णालयात गेले. त्या ठिकाणी मृत महिलेचे नातेवाईक आक्रोश करत होते. दृश्य हेलावून टाकणारे होते. पण कर्तव्य श्रेष्ठ म्हणून पोलिसांनी नातेवाईकांकडे चौकशी केली असता मायाचा भाऊ बिरुदेव ज्ञानेश्वर सलगर पुढे आला. त्याने पोलिसांना सारी हकीकत सांगितली. मृतदेहाची पाहणी केली असता मृतकाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसल्याने ही आत्महत्या नसून खून आहे असा अंदाज पोलिसांनी काढला. बिरुदेव सलगर याने व्यक्त केलेल्या संशयाबरोबरच मायाच्या सासरच्या लोकांकडून देखील सत्य परिस्थिती जाणून घेणे महत्त्वाचे होते. त्यानुसार पोलिसांनी मायाचा नवरा विष्णू शिंगाडे याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितले, काल रात्री घराजवळ असलेल्या झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले. आम्ही लगेच तिला दोरीतून उतरवून उपचारासाठी अकलूज येथील रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच ती मयत आहे असे सांगितले. मायाने आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी भासवत असले तरी सत्य पोस्टमॉर्टम नंतर कळणार असल्यामुळे पोलिसांनी प्रथम मायाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि ते रिपोर्टची वाट पाहू लागले. दरम्यान मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मायाचा भाऊ बिरुदेव ज्ञानेश्वर सलगर यांनी करकंब पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यामध्ये त्याने मायाचा नवरा विष्णू हरिदास शिंगाडे, सासू मंगलाबाई हरिदास शिंगाडे, सासरे हरिदास बलभीम शिंगाडे, सर्व राहणार करोळे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांच्या विरोधात संशय व्यक्त केला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळताच पोलिसांनी या तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 103 नुसार गुन्हा दाखल केला. कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मायाचा गळा दाबून मृत्यू असा उल्लेख होता. एकूणच काय, ही आत्महत्या नसून खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी तीनही संशयितांना अटक केली. तिघांनाही न्यायालयासमोर उभे करून 3 दिवसांची पोलीस कोठडी घेतली. पोलीस कोठडीत त्यांच्याकडे चौकशी केली असता मायाचा नवरा विष्णू शिंगाडे यांनी सांगितले की मायाच्या माहेरच्या लोकांबरोबर आम्ही बोलत नव्हतो, तिला माहेरी पाठवत देखील नव्हतो. मात्र एकाच गावात राहत असल्याने मायाला तिचा भाऊ आई वडील भेटत होते, त्याकडे आम्ही दुर्लक्ष करत होतो. गेल्या काही महिन्यांपासून मायाचे वागणे बदलले होते. ती फोनवर वारंवार कोणाशी तरी बोलत होती. आम्ही तिला मोबाईल दिला नव्हता, पण तिने आपल्या भावाने हा मोबाईल दिला आहे असे आम्हाला सांगितले होते. तिचे ते बोलणे वाढू लागले. तिचे कामातही लक्ष नव्हते. त्यामुळे आम्ही याबाबत तिचा भाऊ बिरुदेवला विचारले. त्याने तिला मोबाईल दिला नसल्याचे सांगितले. त्यामुळे आमचा संशय बळावला. तुझ्या भावाने मोबाईल दिला नाही, मग हा मोबाईल तुला कुणी दिला असे विचारले असता ती काही बोलली नाही. ती गप्प बसली. ती उत्तर देत नसल्याचे पाहून तिला मारहाण केली. त्यात ती मरण पावली. आपल्या हातून खून झाल्याचे समजताच तिनेच गळफास घेतला असा बनाव केला. विष्णू शिंगाडे याने आपल्या कबुली जबाबात गुन्हा कबूल केला. पोलिसांनी विष्णू हरिदास शिंगाडे, हरिदास बलभीम शिंगाडे, मंगलाबाई हरिदास शिंगाडे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.